कऱ्हेचे पाणी खंड पहिला आत्मवृत्त आचार्य अत्रे प्रकरण 19. तथा प्रविशती मालती. फर्ग्युसन कॉलेजमध्ये गेल्यापासून काव्य आणि क्रिकेट ह्या दोन्ही गोष्टींचे विलक्षण आकर्षण मला वाटू लागले. अर्थात स्वतः क्रिकेट खेळण्यापेक्षा नामांकित खेळाडूंचा खेळ पाहण्यातला आनंद काही न्याराच असतो. दिनकर बळवंत देवधर हे त्यावेळी कॉलेजात नव्हते, पण त्यांच्या कीर्तीने फर्ग्युसन कॉलेज आणि पुणे शहर नुसते दुमदुमून राहिले होते. त्यांचा खेळ पाहण्याची कोणतीही संधी मी दवडीत नसे. क्रिकेटची मॅच पाहण्यासाठी शहरातून पायी मैल मैल रस्ते तुडवीत बाहेर जायचे. तेथे 4-2 पैशांच्या भाजल्या शेंगा किंवा रेवड्या घेऊन त्या मॅच पाहता पाहता खावायच्या. विरुद्ध संघातला खेळाडू लवकर आऊट झाला की दगडाचा म्हसोबा करून त्याच्या डोक्यावर दुर्वा वाहवायच्या आणि आऊट नाही गेला की पायातल्या जोडा काढून त्याने त्या म्हसोबाची पूजा बांधावयाची. हा त्यावेळचा कार्यक्रम आठवला की अद्याप अंगावर हर्षाचे रोमांच उभे राहतात. तेही नो दिवसागता. क्रिकेटप्रमाणे काव्याचेही माझे वेड कॉलेजात गेल्यापासून वाढू लागले. अर्थात कविताच करावयाचे ते वय होते. शिवाय कॉलेजचे त्रैमासिक हे काव्य प्रकाशनाचे एक आयते साधनही उपलब्ध झाले. बाहेरच्या मासिकाकडे पाठवलेल्या कविता साभार परत येत असल्यामुळे मध्यंतरी माझे काव्यलेखन थंडावले होते. पण कॉलेजात जाताच त्याला पुन्हा जोर चढला. मकरंद या टोपण नावाने प्रारंभी माझ्या कित्येक कविता कॉलेजच्या त्रैमासिकामधून प्रसिद्ध होऊ लागल्या. लॉर्ड टेनिसच्या बेगर मेड या इंग्रजी कवितेचे एक रूपांतर भिकारीन या नावाने मी प्रसिद्ध केले होते. त्या कवितेचा पहिला श्लोक असा होता: स्तनविनिहित हस्ता सुंदर मंदपादे करित मधुर गानालाप चाले प्रमोदे रुळती कुरळ काळे कुंतल स्कंदभागी मुखकमल तियेचे वर्णिता भागतेगी. 16 वर्षांच्या विद्यार्थ्याने रचलेली ही कविता इतक्या वर्षांनंतरही वाईट लागत नाही. पण एका चावट विद्यार्थ्याने पहिल्या ओळीतल्या सुंदरी मंदपादे या शेवटच्या शब्दाला विकृत अर्थ देऊन माझी अशी काही टर उडवली म्हणता की कोठून मी ती ओळ रचली असे मला होऊन गेले. त्यानंतर मकरंद हे नाव टाकून मी माझ्या स्वतःच्याच नावाने कविता प्रसिद्ध करू लागलो. काजवे नावाची माझी एक स्वतंत्र कविता कॉलेजच्या त्रैमासिकात प्रसिद्ध झाली. तिचे पुष्कळांनी कौतुक केले. त्यावेळचे आमचे निबंध परीक्षक श्री विश्वास गंगाधर भट पुढे संस्कृतचे सुप्रसिद्ध प्राध्यापक म्हणून होते. त्यांनी माझ्या या कवितेची खूपच प्रशंसा केली. त्यानंतर थोड्याच दिवसांनी चांदनी ही माझी कविता केशवकुमार ह्या नावाने मासिक मनोरंजनमध्ये प्रसिद्ध झाली. त्या काळात मासिक मनोरंजनमध्ये एखाद्या कवीची कविता प्रसिद्ध होणे ही काही सामान्य गोष्ट समजली जात नव्हती. तो त्या कवीचा सर्वात मोठा बहुमान मानला जात असे. म्हणून मासिक मनोरंजनाचा मी कवी झाल्यापासून स्वर्ग मला 2च बोटे दूर आहे असे वाटू लागल्यास त्यात आश्चर्य नव्हते. अवघ्या 16-17 वर्षे वयाच्या माझ्यासारख्या विद्यार्थ्याच्या मनोरंजनमध्ये कविता प्रसिद्ध होऊ लागल्या ही बातमी ऐकून कॉलेजमधल्या कित्येक मित्रांना जसा मनापासून आनंद झाला, त्याप्रमाणे ज्यांच्या कविता मनोरंजनाकडून साभार परत आलेल्या होत्या अशा काही समकालीन पण वयाने ज्येष्ठ अशा कित्येक कॉलेज कवींच्या पोटात साहजिकच कळ उठली आणि मी दुसऱ्या कोणाकडून तरी कविता लिहवून घेतो अशा माझ्याबद्दल अफवा उठवल्या. अर्थात त्याची पर्वा करण्याच्या भानगडीत मी पडलो नाही, कारण मनोरंजनाच्या जवळजवळ प्रत्येक अंकात माझी कविता छापून येत होती. या काळात राम गणेश गडकरी ह्यांच्या घरी माझे रोजचे जाणे येणे होते. तेथे माझी गणेश विठ्ठल कुलकर्णी ह्यांच्याशी ओळख झाली. ते त्यावेळी मुंबईला उद्यान नावाचे मासिक काढीत असत. मनोरंजनमध्ये जशा माझ्या कविता प्रसिद्ध होऊ लागल्या तशी गणपतराव कुलकर्ण्यांनीही माझ्याकडे कवितेची मागणी केली. त्यानंतर माझ्या काही कविता उद्यानमध्ये प्रसिद्ध होऊ लागल्या. सारांश: फर्ग्युसन कॉलेजच्या पहिल्या वर्षात असतानाच मनोरंजन आणि उद्यान मासिकांचा कवी म्हणून मी काव्याच्या क्षेत्रात चमकू लागलो. ह्या काळात लघुकथा लिहिण्याचाही मला नाद लागला. पुण्याला गद्रे नावाचे इम्पिरियल बँकेमधले एक तरुण कारकून विहार नावाचे एक मासिक चालवित असत. त्यांच्या मासिकात माझ्या 4-5 स्वतंत्र लघुकथा छापून आल्या होत्या. पुढे लघुकथा लेखनाकडे मी फारसे लक्ष पुरविले नाही.
फर्ग्युसन कॉलेजचे स्नेहसंमेलन त्या वर्षी श्रीमती सरोजिनी नायडू यांच्या अध्यक्षतेखाली साजरे झाल्याचे मी मागे सांगितले. त्या स्नेहसंमेलनासाठी विद्यार्थ्यांची जी गॅदरिंग कमिटी निवडण्यात आली त्यात नाट्यशाखेचा सभासद म्हणून मी निवडून आलो. आयुष्यातली ही माझी पहिलीच निवडणूक होती. तो एक निराळाच अनुभव होता. गॅदरिंग कमिटीचे अध्यक्ष कॉलेजचे फेलो मोहिनीराज चंद्रात्रेय हे होते. त्यांच्या खोलीत आमच्या कमिटीच्या वारंवार बैठकी होत. गॅदरिंगच्या वर्गणीचे पैसे त्यांच्याच खोलीत एकत्र पेटीत ठेवलेले असत. त्यांपैकी 300 रुपयांची रक्कम एके दिवशी दुपारी चोरीला गेल्याचे आढळून आले. ते पाहून बिचारे चंद्रात्रेय एकदम बेशुद्ध पडले. त्यांच्या तोंडातून अक्षरशः फेस बाहेर आला. त्यांना शुद्धीवर आणता आणता आमच्या नाकी नऊ आले. ती चोरी काही त्यावेळी सापडली नाही. पुढे काही दिवसांनी ती चोरी कोणी केली हे आम्हाला समजले. गॅदरिंग कमिटीतल्या एका विद्यार्थी सभासदाचे ते काम होते. विद्यार्थ्यांची घड्याळे आणि सायकली चोरण्याचा त्याचा धंदा पुढे 6 महिन्यांनी उघडकीस आला. तेव्हा त्याने पूर्वी केलेल्या इतर चोऱ्यांवर उजेड पाडला. त्यावेळी फर्ग्युसन कॉलेजच्या संमेलनामध्ये नाटके करण्याची बंदी होती. 2-3 वर्षांआधी झालेल्या एका नाट्यप्रयोगात काही गैरप्रकार झाल्यामुळे प्राध्यापक केशवराव कानिटकर यांनी कॉलेजच्या स्नेहसंमेलनामधून नाटकाचे अजिबात उच्चाटन करून टाकले होते. पण गॅदरिंग कमिटीमध्ये मी नाट्यशाखेचा प्रतिनिधी असल्याने रात्रीच्या करमणुकीच्या कार्यक्रमात नाटकाचे 3-4 फुटकळ प्रवेश करण्याची परवानगी मी प्रिन्सिपल साहेबांकडून कशीबशी मिळवली होती. बऱ्याच वर्षांनी हा करमणुकीचा कार्यक्रम होणार असल्याने सारे ॲम्फीथिएटर तुडुंब भरून गेले होते. पुढच्या रांगेमध्ये बहुतेक सर्व प्रोफेसर बसले होते. रँगलर परांजपे मात्र जागरण सोसत नसल्याने आले नव्हते. पहिला प्रवेश सूत्रधाराचा होता. त्यात सूत्रधाराचे काम मीच करून नमन नटवरा या गाण्याने सारे थिएटर दणाणून टाकले. दुसरा प्रवेश होता तारामंडळ नाटकातला. त्यात बेळगावचे केशवराव गोखले पुढे काँग्रेसचे नामवंत पुढारी झाले. ह्यांनी उत्तम काम केले. तिसऱ्या प्रवेशात मी आचार्याचे सोंग घेऊन राणा भीमदेवाच्या एका सुप्रसिद्ध स्वगताचे स्वतः मीच केलेले विडंबन म्हणून दाखवले. त्यामुळे खूपच हशा पिकला. चौथा प्रवेश असाच काहीतरी होता. पाचवा प्रवेश तोतयाच्या बंडातला होता. भाऊसारखा मोहरा आम्हावर का रुसला? पंचीप्यारा हा पोवाडा धर्म्या, सर्जा आणि निंब्या नावाचे 3 रखवालदार म्हणत आहेत आणि तिकडून अमला नावाची एक उत्तर हिंदुस्थानी बैरागीन येते. तिला ते घेऊन कोतवालाकडे जातात असा तो प्रवेश होता. अर्थात आमच्या प्रवेशात अमला पडद्याबाहेर येणार नव्हतीच. तेव्हा नुसते पोवाडे म्हणण्याचाच कार्यक्रम होणार होता. पोवाडे म्हणणाऱ्या ह्या 3 रखवालदारांचे काम स्वतः मी, के. ना. वाटवे आणि धोपाटे असे 3घे जण करीत होतो. हातात तुणतुणे आणि डब घेऊन जेव्हा आम्ही पोवाडा गाण्यास सुरुवात केली त्याबरोबर कट्टर सनातनी वृत्तीच्या प्राध्यापक बापूसाहेब कोल्हटकर ह्यांना फर्ग्युसन कॉलेजच्या पवित्र ज्ञान मंदिरात तमाशा आल्यासारखे वाटून ते ताडकन उभे राहिले आणि एखाद्या संतप्त ऋषीप्रमाणे आपले बाहू उभारून थांबवा थांबवा अशी त्यांनी आरोळी मारली. पण आम्ही त्यांच्या त्या आरडाओरडीला दाद न देता तो पोवाडा कसाबसा पुरा केला आणि संभाषणाला सुरुवात केली. एवढ्यात कोतवाल आला. पळा पळा असे ठरल्याप्रमाणे एक जण आतून ओरडला. त्याबरोबर कोतवाल आमचे काय करणार हे शब्द उच्चारताना धोपाटे ह्याने डाव्या हाताने आपले उजवे मनगट पकडून जो काही भयंकर अभिनय केला तो पाहिल्यावर मग 4-2 प्राध्यापक एकदम आरोळ्या ठोकीत खुर्चीवरून उठले आणि त्यांनी आमचे ते नाटक मध्येच बंद पाडले. या गोष्टीचा दुसऱ्या दिवशी कॉलेजात खूपच गवगवा झाला. प्राध्यापक कोल्हटकर यांनी मला पकडून प्रिन्सिपल परांजपे ह्यांच्या पुढे उभे केले. माझी तर भयाने गाळण उडून अगदी बोबडी वळली होती. काय झालं म्हणून परांजप्यांनी आपल्या नेहमीच्या उग्र मुद्रेने आणि करड्या स्वराने विचारले. झालेला प्रकार मी भीत अर्धवट स्वरूपात कसाबसा वर्णन केला. प्रिन्सिपल परांजपे यांना काही हसू आवरले नाही. चल जा मूर्ख कुठले असे हसत हसत ते माझ्या अंगावर खेकसले नि त्यांनी माझी बोळवण केली. त्याबरोबर राईट अबाउट टर्न करून मी अशी काही धूम ठोकली म्हणता
की पुन्हा वळून देखील मागे पाहिले नाही. त्यावेळी कॉलेजात विद्यार्थिनी अगदी हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्याच असत. फर्स्ट इयरच्या आमच्या 3 तुकड्यात एकंदर 500-600 विद्यार्थी होते, पण विद्यार्थिनी अवघ्या 3च होत्या. त्यांची नावेसुद्धा मला आठवतात. मालती भांडारकर, शांता नरवणे आणि वारुताई शेवडे. ह्या मुली प्रोफेसरच्या मागोमाग प्रवेश करीत नि तास संपला की त्यांच्याबरोबर निघून जात. वर्ग चालू असताना पुस्तकात किंवा वह्यात मानाखाली घालून त्या ज्या एकदा बसत त्या चुकून वर मान काढतील तर शपथ, मग विद्यार्थ्यांकडे वळून बघण्याची गोष्टच कशाला. सबंध फर्ग्युसन कॉलेजात त्यावेळी 10-12 विद्यार्थिनी असतील. अशा परिस्थितीत कॉलेजमध्ये प्रेमप्रकरण घडण्याची त्यावेळी मुळीच शक्यता नव्हती. पण नाही म्हणायला काही गमती घडत असत. प्रिन्सिपल परांजपे ह्यांच्याशी नाते असलेला भावे नावाचा एक विद्यार्थी त्यावेळी होता. तो कोणातरी विद्यार्थिनीच्या प्रेमात पडल्याच्या आख्यायिका अधूनमधून कानी येत. तेव्हापासून कॉलेजात त्याचे नाव प्रेमभावे असे पडले. प्रेमभावे का? तर त्या काळी खाडीलकरांच्या मानापमान नाटकातले प्रेमभावे जीवजगी या नटला हे गाणे अतिशय लोकप्रिय झालेले होते. BAच्या वर्गात त्यावेळी पुतळा नावाची एक विद्यार्थिनी होती. तिचे आडनाव सांगत नाही. पुण्याच्या शनिवार पेठेत राहणारा गोळे नावाचा एक विद्यार्थी आणि ही पुतळा ह्या दोघांना एका सायंकाळी फर्ग्युसन कॉलेजच्या गच्चीवर प्रेम करताना कॉलेजच्या गड्याने पकडले. अशी एक दिवस कॉलेजमध्ये बातमी उठली. त्या प्रेमस्थळी पेढे आणि वेलदोडे सुद्धा म्हणे सापडले आणि तो पुरावा कुणीतरी प्रिन्सिपल परांजपे ह्यांच्या पुढे नेऊनही म्हणे सादर केला. ह्या बातमीत कितपत सत्य नि तथ्य होते काही सांगता येत नाही, पण तिने फर्ग्युसन कॉलेजात कित्येक दिवस असा काही धुमाकूळ उडवून दिला म्हणता की काही विचारू नका. इंटर सायन्समध्ये त्यावेळी बेगम नावाची एक मुसलमान विद्यार्थिनी होती. ती अत्यंत काळी आणि कुरूप होती. त्यामुळे साऱ्या कॉलेजचा थट्टेचा आणि उपहासाचा ती एक ठराविक विषयच होऊन बसली होती. एका दुपारी ती कॉलेजच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये एका बाकावर काहीतरी वाचित बसली होती. तिने आपला उजवा पाय डाव्या मांडीवर उचलून आडवा ठेवला होता. तिच्यापासून काही अंतरावर बागेचा माळी खुरप्याने गवत कापीत होता. गवत कापताना तो मान खाली वाकवून आडवी करी. अशा रीतीने गवत कापीत तो हळूहळू पुढे सरकत होता. त्याच्या त्या हालचालीचा काहीतरी विपरीत अर्थ बेगमने केला. तिला वाटले की काहीतरी दुष्ट हेतू मनात धरून आपल्या रोखाने माळी येतो आहे. त्याबरोबर ती एकदम किंचाळली आणि टणकन उडी मारून पळत सुटली. माळ्याला वाटले की एखादे विषारी किडूक चावल्यामुळेच तर ही बाई किंचाळत पडत सुटली नसावी ना. त्याबरोबर तोही उठला आणि तिच्या मागे पळत सुटला. ती पुढे पळते आहे आणि तो मागून धावतो आहे. तब्बल 10 मिनिटे अशी त्यांची त्या बागेत धावपळ चालली होती. एवढ्यात कोणीतरी बागेत आले आणि मग समजुतीचा सारा घोटाळा उलगडला. ही घटना दुसऱ्या दिवशी कॉलेजात जेव्हा आम्हाला समजली तेव्हा हसता हसता आमच्या मुरकुंड्या वळल्या. नाहीतरी ती मुलगी थोडी चावटच होती. प्राणीशास्त्र, बायोलॉजी हा तिचा विषय होता. तिच्याच वर्गात दक्षिण हैदराबादचा हादी नावाचा एक गोरापान, उंच आणि राजबिंडा विद्यार्थी होता. त्याचे राहणे वागणे अगदी नबाबासारखे होते. एक दिवस बेगमने त्याच्या विरुद्ध आपल्या प्राध्यापकांकडे तक्रार केली की हादी माझ्याकडे वाईट नजरेने बघतो. तेव्हा हादी असा खवळला म्हणता बेगमकडे बोट दाखवून तो प्राध्यापकांना म्हणाला, "कॅन यू बिलीव्ह सर दॅट आय वूड इव्हर लुक ॲट धिस मंकी? या माकड तोंडीकडे मी बघेन हे तुम्हाला खरे तरी वाटते का?" ह्या बेगमवर राम गणेश गडकरी ह्यांनी एक कोटी केली होती असे म्हणतात. फर्स्ट इयरमध्ये असताना तिची भाषा संस्कृत होती. गडकरी त्यावेळी तिच्याच वर्गात होते. प्राध्यापक पानसे हे मालती माधव नाटक शिकवित होते. प्राध्यापक पानसे हे मोठे विनोदी प्राध्यापक होते. त्यांच्या वर्गात ढवळीकर नावाचा एक अतिशय काळ्या वर्णाचा विद्यार्थी होता. त्याला उद्देशून प्राध्यापक पानसे म्हणावयाचे, "कृष्णोप्पी धवलीकरा, रंगाने काळा असला तरी नावाने गोरा आहे." त्यावर चिडून तीच कोटी ढवळीकराने प्राध्यापक पानसे यांच्यावर उलटवली. "अहो, मी ढवळीकर असेन, पण तुम्ही पानसे आहात." पानसे म्हणजे कोण? पानम कृत्वा गटारे शेते इति पानसे. दारू पिऊन जो गटारात झोपतो तो पानसे. एवम गुणाविशिष्ट प्राध्यापक पानसे. मालती माधव शिकवीत असताना
त्यांनी नाटकातला भाग मुलांना शिकविण्यास प्रारंभ केला. पहिलेच वाक्य त्यांनी जे वाचले ते असे होते, तथा प्रविशती मालती. त्यानंतर मालती प्रवेश करते. हे वाक्य प्रोफेसरांनी वाचावयाला आणि वर्गात बेगमने प्रवेश करावयाला एकच गाठ पडली. त्याबरोबर कपाल कुंडलाच, असे गडकरी एकदम मागाहून मोठ्याने ओरडले. कपाल कुंडला ही मालती माधव नाटकातली एक अघोरी स्त्री आहे. त्याबरोबर वर्गातल्या साऱ्या मुलांची हसता हसता पुरेवाट झाली. एवढ्या अधूनमधून घडणाऱ्या तुरळक गमती वजा केल्या तर बाकीचे कॉलेजचे वातावरण पुष्कळसे कोरडे आणि रुक्ष होते. असे असूनही कॉलेजचे जीवन शाळेपेक्षा आम्हाला कितीतरी अद्भुतरम्य वाटे. ह्याचे कारण वर्गात हजर राहिलेच पाहिजे अशी शाळेप्रमाणे कॉलेजात कोणत्याही प्रकारची सक्ती नसे. तास चालू असताना बाकाच्या खाली बुडी मारून मागल्या मागे सरकत खिडकीतून बाहेर उडी मारणे हा आमचा नित्याचा व्यवसाय असे. समाप्त. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.